नमस्कार, ऑनलाईन क्लासरूम मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व या विषयावरती निबंध लेखन। या निबंध लेखनामध्ये प्रामुख्याने आपण पाण्याचे उपयोग, पाण्याची समस्या आणि पाण्याचे संरक्षण हे मुद्दे अभ्यासणार आहोत। चला तर आपल्या या निबंध लेखनाला सुरुवात करूया। पाणी हे जीवन आहे ही म्हण आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत। ही केवळ म्हण नसून एक मोठे सत्य आहे। पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा आधार पाणी आहे। मनुष्य, प्राणी, पक्षी आणि वनस्पती सर्वांना जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे। पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही। म्हणूनच मानवी जीवनात पाण्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे। सर्वप्रथम पाणी हे मानवी आरोग्यासाठी आवश्यक आहे। आपल्या शरीरातील सुमारे 60% भाग पाण्याने बनलेला असतो। शरीरातील प्रत्येक पेशीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी पाणी आवश्यक असते। अन्नाचे पचन होणे, रक्ताभिसरण व्यवस्थित राहणे, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे या सर्व क्रियांमध्ये पाण्याची महत्त्वाची भूमिका असते। पुरेसे पाणी न पिल्यास थकवा येतो, चक्कर येते आणि शरीरातील संतुलन बिघडते। म्हणूनच डॉक्टर देखील दररोज पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देतात। दैनंदिन जीवनातही पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। सकाळपासून रात्रीपर्यंत आपण अनेक कामांसाठी पाणी वापरतो। पिणे, अंघोळ करणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, घर साफ करणे अशा असंख्य कामांसाठी पाणी आवश्यक असते। स्वच्छतेसाठी पाणी महत्त्वाचे असल्यामुळे अनेक रोगांपासून आपले संरक्षण होते। त्यामुळे पाणी हे आरोग्य आणि स्वच्छतेचे मुख्य साधन आहे। शेती हा आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय आहे आणि शेती पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे। योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाऊस पडला तरच पिके चांगली येतात। पाण्याच्या अभावी पिके वाळून जातात आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते। धरणे, कालवे, विहिरी आणि तलाव यामुळे शेतीला पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे पाणी हे केवळ जीवनाचेच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहे। उद्योगधंदे आणि वीज निर्मितीमध्येही पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। अनेक कारखान्यांमध्ये यंत्रे थंड ठेवण्यासाठी आणि उत्पादन प्रक्रियेसाठी पाणी लागते। जलविद्युत प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती केली जाते। त्यामुळे पाणी हे प्रगती आणि विकासासाठी अत्यावश्यक आहे। परंतु आजच्या काळात पाण्याची टंचाई ही मोठी समस्या बनली आहे। वाढती लोकसंख्या, जंगलतोड, पाण्याचा अपव्यय आणि प्रदूषण यामुळे उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी होत आहे। अनेक गावांमध्ये लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल चालावे लागते। काही ठिकाणी दूषित पाण्यामुळे आजार पसरतात। ही परिस्थिती चिंताजनक आहे। म्हणूनच पाण्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे। पाण्याचा अपव्यय टाळणे, गळती दुरुस्त करणे, पावसाचे पाणी साठवणे, झाडे लावणे अशा उपाययोजना प्रत्येकाने केल्या पाहिजेत। लहानपणापासूनच मुलांमध्ये पाणी वाचविण्याची सवय लावली पाहिजे। थेंब थेंब जपला तरच सागर भरतो हे लक्षात ठेवून आपण जबाबदारीने वागले पाहिजे। शेवटी असे म्हणता येईल की पाणी ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे। त्याशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे। आपण आज पाण्याचे महत्त्व ओळखून त्याचे जतन केले तरच भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित आणि सुखी जीवन जगता येईल। म्हणून प्रत्येकाने मनापासून ठरविले पाहिजे, पाणी वाचवा, जीवन वाचवा। मित्रांनो, हा निबंध तुम्हाला पुरेपूर आता समजलाच असेल, तेव्हा जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि अशाच छान छान शैक्षणिक व्हिडिओंकरता ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।